जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा समास 4 कीर्तन लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. कलियुगात महत्त्व असणारं कीर्तन कसं करावं तर कोमल स्वराने कलायुक्त गायन करावं. कर्ण कटू कर्कश वाटणारे बाजूला टाकावे. कुहक जणांची पिरपिर नाहीशी करावी, पण त्या दुष्ट लोकांशी वादविवाद करू नये. त्याचप्रमाणे एखाद वेळी ते आपल्याला खरे खोटे सिद्ध करा म्हटले तरीही मनाचा उद्रेक होऊ देऊ नये. दुरहंकाराने पद म्हणू नये, म्हणता म्हणता गळून जाऊ नये. कोणाच्या तरी गुपित गोष्टी कीर्तनात ओरडून जाहीर सांगू नये. त्यांच्या गुणांचे वर्णन करायला हरकत नाही. आणखीन काय तर मोठमोठे शब्द योजून कंठशोष करून अनुभव दृष्टीने घसरत जाणे आणि विनाकारण घोळ घालत बसणे योग्य नाही. असो, कीर्तनात परमेश्वराची अनंत नावं, सगुण रूप आणि भगवत कीर्ती याचे भव्य रीतीने वर्णन करावे. कीर्तनकाराने आपण स्वतः झगझगीत प्रकाशमान राहण्यास चुकू नये. तोंडाळ चेष्टेखोरांना प्रोत्साहन देऊ नये, पण कोणालाही एकदम मनाला लागेल असे बोलू नये अथवा नंतर हळहळ वाटणार नाही अशी दक्षता घ्यावी. आपण कोणाचाही छळ करू नये, पण आपला कोणी हवा तितका छळ केला तरीही विषाद मानू नये आणि कोणी आपला छळ केला म्हणून प्रतिछळ करू नये. श्रोत्यांची जी करू नये, कारण जो आवडीने ऐकतो त्याचाच उद्धार होतो. पण मुखस्तुती न करताही जपूनच जनता जनार्दनाला संतुष्ट करावे. कीर्तन करताना डोळ्यातून झरझर आनंदाश्रू वाहावे, लांबूनच त्याचे तेज झळकावे आणि सर्व लोक धावत येतील असे करावे. सज्जन लोकांना बऱ्याच वेळा या म्हणणे किंवा पुन्हा पुन्हा बोलवायला जाणे अथवा यायलाच हवे असा आग्रह करण्याचीही गरज नाही. कीर्तनात दगडावर छिन्नीने टाकी घातल्याप्रमाणे सारखे टिकटिक टिकटिक अशी निसार पुनरुक्ती करू नये. योग्य रीतीने सांगण्याकडे दुर्लक्ष होऊ नये. सीमा ओलांडू नये आणि श्रोत्यांना कंटाळवाणे वाटणारे तेच बोलू नये. खुळे वेडे यामध्ये राहू नये आणि त्यांना विनाकारण पोकळ शब्दाने ठकवू नये. असो, सगुण रूप समोर स्थित करू न शकेल तर ते हरिदासाचे लक्षण नव्हे. त्याशिवाय कोणत्याही सिद्धांताचे विवरण करताना इकडे तिकडे भरकटू नये. प्रतिपादनाच्या वेळी सोडवृत्ती उपयोगाची नाही. हेकांडपणाने काहीतरी सांगण्याची चूक करणे योग्य नाही. कीर्तनकार कुणीही असो, त्याच्यावर मुक्त रीतीने चौऱ्या ढाळतात आणि सामान्य माणूस ते सत्य मानून डोलतो, नाचतो. पण त्याच्यातील घाणेरड्या विषयांचा ढीग काही कमी होत नाही. असो, योग्य कीर्तनकार चांगले, उत्तम, चतुर असून लीनता इत्यादी गुणांचा आगर व अनेक मधुर शास्त्रीय संगीत करणारा असावा. ताना घेत ताल तुंबरेसह चालणाऱ्या तालबद्ध तंतू गायनाने जाणकार तन मनाने तत्क्षणीय तन्मय होतात. प्रेमळ भक्तांचे अंग थरथर कापून अंगावर रोमांच उठतात. उच्च घोषाबरोबर थैथै नाचत असलेले त्यांचे नृत्य सावकाश थांबत जाते. या प्रेमाशिवाय त्यांच्या सांगण्यात दक्षता, आदर प्रकट होऊन विद्वत्तेचे काव्य इत्यादी गोष्टी ओतप्रोत भरल्यावर सर्व श्रोत्यांचे हृदय आनंदाने तुडुंब भरून जावे. शहाणे लोक त्वरित कीर्तनास धावत येतात आणि आनंद आश्चर्याने तल्लीन होऊन जातात. तेव्हा कीर्तनात रंग भरून तो ओसंडतो. अशा कीर्तनात श्रोतृ वर्गाला हावभाव प्रिय असल्याने ते विस्मयाने मान डोलवतात आणि अनेक चतुर विद्वान बरोबर असे म्हणतात. कीर्तनामुळे पाप पळून जाते आणि अत्यंत पुण्य प्रकटते. कीर्तन संपल्यावर श्रोते परत गेले तरी त्यांच्या अंतःकरणाला ओढ लागून राहते. अशा कीर्तनात फुकट कोणाचीही फसवणूक होत नसते. फुगडी फू इत्यादी धागडधिंगा नसतो. बेचव, निसार, पोकळ बडबड, निंदा नसते. असे श्रेष्ठ कीर्तन ऐकून लोक छान, फारच छान असे म्हणतात. बाबा असे म्हणत आदर करतात आणि अत्यंत आग्रहाने कीर्तनाला बोलावतात. असो,
तो भक्तिभावाने सर्वांमध्ये श्रेष्ठ वाटतो आणि परोपकारी भाविकात शोभून दिसतो. कुणीही असो, त्या महान विभूतीचे कीर्तन पटले तर त्याच्यावर मनपूर्वक विश्वास ठेवावा. खोट्या प्रपंचाच्या मोहात माजू नये. तरी पण कित्येक जण मी म्हणतच आहेत. कीर्तनात एकमेकांना खेटून बसूनही जागा पुरेनाशी झाली तरीही लोक धावत धावत येतातच. त्यांना या म्हणून आमंत्रण देण्याची गरज नसते. रसभरीत राग रंगाने आनंदाने अंतःकरण प्रेममग्न होते. जसे रत्नपारखी रत्नामागे धावतात तसे कीर्तन परीक्षक कीर्तनामागे धावतात. हरिदासाच्या पापण्या प्रेमाश्रूने ओल्या होऊन त्यांची उघडझाप होते. त्यांचे मन लखलख प्रकाशू लागले की कितीही गर्दी दाटी झाली तरीही लोक तेथेच दाटीवाटीने बसून प्रेमाने कीर्तन ऐकतात. तो कीर्तनात फालतू शब्द उच्चारत नाही, अंतःकरणात खोटी वासना ठेवत नाही आणि तल्लीन होऊन आपल्या वाक्चातुर्याने लोकांना संतोषित करू शकतो. त्या महान पुरुषाची सारासार विवेकाची शिकवण आणि सर्व साहित्य संगीत सज्जनांना प्रिय वाटते. त्यांना प्रथम खोटे खरे ते सर्व खरे वाटून झालेले असहनीय असमाधान नाहीसे होते आणि खोटेपणाने खोटे वाटून तसा निश्चय झाल्याने खोटे सोडून गेले. असे अतिशहाणपणाने शोध केला तरीही ठाव ठिकाणा न समजण्याचे आणि वेदशास्त्र ही बोध करू न शकणारे विषय शुकसारिकेच्या शब्दाहूनही गोड असणाऱ्या शब्दाने तो विवरण केल्याशिवाय राहत नाही. पण आनंदाचे नुसते हाहू करीत हास्यातच गर्क करणाऱ्याला मात्र परहित साधत नाही. असो, मुख्यत्वे करून कीर्तनकाराची अलक्ष वस्तू लक्षणासाठी खरोखर पाहणारे डोळे ज्ञान लक्षाला आणून देतो आणि विहंगम मार्गाने शून्यालाही ओलांडून अलक्षाप्रत पोचतो. शरीरात असणारा आत्मा रागालाही येतो आणि क्षमा करून क्षमा करायलाही लावतो. असे राग क्षमा दोन्ही गुण असणारा आत्मा सर्वाठायी असतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश दशके कीर्तन लक्षण निरूपणं नाम चतुर्थः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.